नमस्कार, मी श्रुती राहुल. मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीला महत्त्वाची घडामोड. मुख्यमंत्री आणि पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आजचा रात्रीचा मुक्काम गडचिरोली जिल्ह्यात असणार आहे. नक्षलग्रस्त गडचिरोलीत मुक्काम करणारे फडणवीस पहिले मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री फडणवीस गडचिरोलीत. भरगच्च कार्यक्रमानंतर रात्रीचा मुक्काम गडचिरोलीतच. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 12 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलींमध्ये महिला नक्षलवाद्यांचाही समावेश आहे. नक्षलवाद संपवणार असं म्हटलं आहे गृहमंत्री. काय मला आता ते पूर्णपणे शक्य वाटतंय, कारण महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षात आपण प्रयत्नपूर्वक नक्षलवाद शेवटच्या टोकावर आणून ठेवलेला आहे. त्यामुळे लवकरच हा संपूर्ण डॉमिनन्स आपला तयार होईल आणि जे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे ते मार्च 26 पर्यंत आपण या माओवादावर पूर्णपणे काबू करू. मुख्यमंत्र्यांनी कवंडे आउटपोस्टची पाहणी करत नागरिक आणि जवानांसोबतही संवाद साधलाय. जनजागरण मेळाव्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध स्थानिकांना वस्तूंचं वाटपही झालंय. प्रोजेक्ट संजीवनी अंतर्गत आत्मसमर्पण केलेल्या नक्षलींच्या सामूहिक विवाह सोहळ्यालाही फडणवीसांनी हजेरी लावली. मी या 13ही जी काही जोडपी आहेत यांना खूप शुभेच्छा देतो. ईश्वराने त्यांना आशीर्वाद द्यावेत आणि त्यांचं वैवाहिक जीवन एक सुख समाधानाचं, आरोग्य ऐश्वर्याचं जावो अशी मी प्रार्थना करतो. मुख्यमंत्र्यांचा रात्रीचा मुक्कामही गडचिरोलीच्या पोलीस मुख्यालयातच आहे. काय मला आता ते पूर्णपणे शक्य वाटतंय, कारण महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षात आपण प्रयत्नपूर्वक नक्षलवाद शेवटच्या टोकावर आणून ठेवलेला आहे. त्यामुळे लवकरच हा संपूर्ण डॉमिनन्स आपला तयार होईल आणि जे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे ते मार्च 26 पर्यंत आपण या माओवादावर पूर्णपणे काबू करू. मुख्यमंत्र्यांनी कवंडे आउटपोस्टची पाहणी करत नागरिक आणि जवानांसोबतही संवाद साधलाय. जनजागरण मेळाव्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध स्थानिकांना वस्तूंचं वाटपही झालंय. प्रोजेक्ट संजीवनी अंतर्गत आत्मसमर्पण केलेल्या नक्षलींच्या सामूहिक विवाह सोहळ्यालाही फडणवीसांनी हजेरी लावली. मी या 13ही जी काही जोडपी आहेत यांना खूप शुभेच्छा देतो. ईश्वराने त्यांना आशीर्वाद द्यावेत आणि त्यांचं वैवाहिक जीवन एक सुख समाधानाचं, आरोग्य ऐश्वर्याचं जावो अशी मी प्रार्थना करतो. मुख्यमंत्र्यांचा रात्रीचा मुक्कामही गडचिरोलीच्या पोलीस मुख्यालयातच आहे.